मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अनिका गावात आलेली असते आणि तिचा सामना पहिल्यांदा करावा लागतो तो म्हणजे कमयेसोबत. कमये आत्ता बेधडकपणे तिच्यासोबत बोलत असते कारण तिने एका शेळीचा जीव घेतलेला असतो. त्यामुळे कमयेला खूप जास्त राग आलेला असतो आणि ती अनिकाला खूप काही बोलत असते. अनिका आता तिला गायछाप म्हणत तिला आता सुनावू लागते. त्याच वेळेला आता तिला उत्तर देत कमये म्हणत असते की तुमच्यासारख्या माणसांची हीच लायकी आहे, तर त्यानंतर तुला किती पैसे पाहिजे आहेत माहिती आहे, हे सगळं तू पैशांसाठी करते असं अनिका बोलू लागते. त्यावर शांत न राहता कमये म्हणत असते की तुझ्यासारखी माणसं ही पैशांवर मोजणारीच असतात, पण आम्ही ही गावातली माणसं आहोत. गावातल्यांच्या नादी लागलीस ना तर लक्षात ठेव, गावात नवीन दिसतेस ना तर व्यवस्थित राहायचं, नाहीतर ही गावातलीच लोक तुझ्यावर भारी पडतील असं देखील कमये अनिकाला बोलते. त्यामुळे आता अनिकाची बोलती बंद होते. पण आता तेवढ्यातच ज्या बाईची शेळी असते तीसुद्धा तिथे येते आणि ती तिथे येऊन आता अनिकाच्या जोरात कानाखाली लगावून देते. अनिकाच्या आता जोरात कानाखाली लगावून दिल्यामुळे अनिका जी आहे ती प्रचंड भडकलेली असते, कारण अनिकाचा खूप मोठा इन्सर्ट इथे झालेला असतो. तर आता कमईसुद्धा त्या अनिकाच्या जोरात कानाखाली लगावते आणि त्याच वेळेला आता तिच्या गाडीवरसुद्धा संपूर्ण शेण पसरवते. त्यामुळे अनिका खूप जास्त भडकते आणि म्हणत असते की ए यू थांब. पण आता कसली कमळी थांबते, कमळी तिच्या तोंडावरही ते शेण फेकत असणार. तेवढ्यातच तिथे आता आलेला असतो तो म्हणजे ऋषी आता काही न जाणून घेता डायरेक्टच कमळीच्या कानाखाली वाजवून देतो. कमळीला आता तो म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली तिला हात लावायची, गावात नवीन दिसल्यावर असा पाहुणचार करतात का तुमच्यात. त्यावर कमळी काही बोलायला जाणार पण कमळीला काही बोलूच देत नव्हता तो. आता कमळीसुद्धा तितकीच हुशार असते. कमळी शांत राहते, पण आता कमळीला या सगळ्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो. त्यानंतर गावातली लोक तिथे धावत येतात, कारण का कमळीला या मुलाने हात लावलेला आहे याच्या गावात पसरतं. म्हणूनच सगळीजणं आता त्या ऋषीवर हल्ला करायला येतात. मात्र आता जी कमळी आहे ती मात्र त्या ऋषीला या सगळ्या गावकऱ्यांपासून वाचवते. त्यामुळे ऋषीलासुद्धा कमळीमध्ये काहीतरी युनिक आहे असं वाटतं. त्याच वेळेला तो आता खूप जास्त अनिकावर चिडलेला असतो आणि तुझीच यामध्ये चुकी आहे आणि उगाच मी त्या मुलीला मारलं असं बोलून तो तिकडनं जातो. आता या गावात राजन आणि त्याचसोबत रागिनी हे दोघंही जण आलेले असतात. ते खरं तर आता त्यांच्या प्लॉटसाठी जागा बघत असतात आणि त्याच वेळेला आता ही सगळी काही जागा बघत असताना समोर लक्ष जातं आणि तिथे आता खरं तर अनिका उभी असते. अनिकाच्या अंगाला पूर्णतः शेण लागलेलं असतं, कारण कमळीने ठरवलेलंच असतं की ही जी अनिका आहे तिला गावात शांतपणे राहू द्यायचं नाही, तिला तिची लायकी दाखवायची आणि अगदी तसंच केलेलं असतं. कमळीच्या अंगाला अगदी घाणेरडा वास येत असतो आणि त्यामुळे ती म्हणत असते की काय तुझ्या अंगाला किती घाणेरडा वास येतोय, काय लावले काय नक्की अंगाला. त्याच वेळेला आता त्या मुली सांगू लागतात की हिचा खूप मोठा इन्सर्ट झाला आहे, या गावात एक कमळी आहे आणि तिने हे सगळं काही केलेले. आता गावात कबड्डीची स्पर्धासुद्धा आयोजित केली जात असते. गावातले जे मुख्य तिथले सदस्य असतात ते आता कबड्डीची स्पर्धा आयोजित करतात आणि आता कबड्डीची स्पर्धा जर जिंकलो तर त्या कबड्डीच्या स्पर्धेतल्या कॅप्टन आणि उपकॅप्टनला आपण शिक्षणासाठी मुंबईला पाठवूया आणि त्याचसोबत पूर्ण शिक्षणाचा खर्च मी करणार, तो सुद्धा फ्रीमध्ये त्यांना शिक्षण मिळणार हे सुद्धा आता सांगितलं जातं. त्यामुळे आता खूप जास्त वातावरण आनंदमय असतं. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की इथे घरी कमळी बसलेली असते आणि ती तिच्या आभांना बोलत असते की आता रिझल्ट तर लागला आहे, मग आता मला मुंबईला जायचं आहे. पण कमळीची आई सरू या सगळ्याला विरोध करत असते आणि ती सरळ सरळ कमळीला म्हणत असते की नाही, तू या सगळ्यामध्ये भाग घ्यायचा नाही हे मी तुला आधीच सांगते, या सगळ्यापासून लांब राहायचं मी तुला कित्येकदा सांगते, तरीसुद्धा तू पुन्हा पुन्हा तोच विषय माझ्यासमोर मांडत आली आहेस. कमळी आता शांत राहते आणि तेवढ्यातच बाहेरून अनाऊन्समेंटचा आवाज येतो. बाहेरून जोरात अनाऊन्समेंटचा आवाज येतो म्हणून कमळी बघायला जाते तर काय, तिथे आता एकच अनाऊन्समेंट होत असते, ती म्हणजे बाहेर आता कबड्डीची स्पर्धा आहे आणि कबड्डीच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या कॅप्टन आणि उपकॅप्टन ह्यांना मुंबईमध्ये मोफत शिक्षण मिळणार आहे. ही आता घोषणा ऐकल्यानंतर खूप जास्त आनंद जो आहे तो आता झालेला असतो, तो म्हणजे कमळीला. कमळी आता खूप जास्त खुश होते, कारण फ्रीमध्ये सुद्धा शिक्षण होणार असतं आणि एका दगडात दोन पक्षी मारले जाणार असतात. त्यामुळे आता ती ठरवते की काही झालं तरीसुद्धा या स्पर्धेत भाग घ्यायचं. पण सरू
म्हणजेच तिची आई या सगळ्याला नकार देत आता म्हणत असते की नाही कमळे, तुला या स्पर्धेत जरा देखील भाग मी घेऊ देणार नाही आहे. झालं. आणि आता जे पॅम्पलेट असतं ते सुद्धा ती जाळून टाकते. त्यामुळे आता कमळे विचार करते की आता मला या सगळ्याची प्रॅक्टिस करायची आहे, आबा मी कसं करू. आबा म्हणत असतात, अगं कमळे मी आहे ना, जा आता तू करू शकतेस प्रॅक्टिस. आणि असं बोलून तिला आता प्रॅक्टिसला सुद्धा पाठवलं जातं. ज्यावेळेला आता कमळीला प्रॅक्टिसला पाठवलं जातं तेव्हा आबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि सांगतात की आई नाही आहे, शेतावर कामाला गेली तोपर्यंत तू हे काम करू शकतेस ना. आणि त्यामुळे आता तिलासुद्धा खूप जास्त आनंद होतो आणि तीसुद्धा आता लगेचच कमळ जी आहे ती प्रॅक्टिसला जाते. गावात एका ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस सुरू असते आणि तेव्हाच नजर जाते अनिकाची आणि तिच्या टीमची. आणि जेव्हा तिच्या टीमची त्या सगळ्याकडे नजर जाते तेव्हा म्हणतात की या त्याच मुली आहेत ना गायच्या गावातल्या. आणि त्यावेळेला आता ती म्हणत असते की हो या त्याच मुली आहेत आणि त्या कबड्डी खेळतात, त्यांना कबड्डीतला तरी माहिती का. आता त्या ठरवतात की ह्यांना छेडायचं आणि मुद्दामून आता त्यांना छेडण्यासाठी अनिका आणि अनिकाच्या मैत्रिणी जातात. पण आपली जी कमळ असते तीसुद्धा त्यांच्यावर भारी पडते आणि ती त्यांना म्हणत असते की कबड्डीचे आम्हाला विचारताय, आम्ही मातीत खेळणारी माणसं, आम्हाला कबड्डीचा नाद नाही दाखवायचा, आम्ही काय आहोत ना हे तुम्हाला कळेलच. त्याच वेळेला अनिकाला राग येतो. अनिका आता म्हणत असते की अच्छा असं का, मग ठीक आहे, तू आमच्यासोबत कबड्डीची मॅच लाव, मग बघूया कबड्डीची स्पर्धा कोण जिंकते ते. ही स्पर्धा तर आम्हीच जिंकू आणि ह्या मातीत खेळायची आम्हाला सवय नाही आहे, त्यामुळे मॅटमध्ये आम्ही हे गेम खेळू शकतो. असं देखील आता त्या कबड्डीचं नियोजन होतं आणि त्यामुळे आता इकडे कमळीने सुद्धा अनिकाला चांगलंच ओपन चॅलेंज केलेलं असतं की या कबड्डीच्या स्पर्धेत आम्ही जिंकणार आहोत. त्यामुळे आता अनिका जी आहे तीसुद्धा थोडीफार टेन्शनमध्ये असते. मात्र कमळ जी आहे ती जात असताना नांगी जी आहे ती तिला म्हणत असते की खरंच कमळ आपण जिंकू शकणार आहोत का, कारण ती जी शहरातली लोकं आहेत त्यांच्याकडे सगळं काही असणार आहे, त्याचसोबत त्यांना त्या मॅटवर खेळायची सवय आहे, मग आपलं काय. तर कमळ त्यांना म्हणत असते की इतके दिवस आपण ही स्पर्धा जिंकत आलोच आहोत ना, मग आपल्यासाठी काही कमी आहे का, मला माहिती ही स्पर्धा देखील आपणच जिंकू. आता कमळीची आई दारावरच बसलेली असते, कमळीला ती कुठेही जाऊ देत नाही. कमळ म्हणत असते की आई प्लीज मला सोड ना, कबड्डीची स्पर्धा आहे. मात्र कमळीची आई दारावर बसून तिला सरळ या सगळ्यासाठी नकार देते. आणि त्याच वेळेला आता आबा देखील तितकेच हुशार असतात, ते कमळीला सांगतात की घरात बस आणि ते तिला लॉक लावून घेतात. इकडे आता कबड्डीची मॅच सुरू झालेली असते, प्रत्येकजण कबड्डीची मॅच बघायला गावातले तिथे आलेली असतात. आता कमळीची टीमसुद्धा असते, तर इकडे मात्र कमळीच हजर नसते, बाकी सगळीच जणं हजर असतात. इकडे आबा जे आहे ते मात्र आता कमळीच्या आईला सांगत असतात की चल आपण शेतावर जाऊन येऊया. ती जावी आहे ती स्वतःकडे ठेवतात आणि त्यानंतर आता इथे मात्र कमळीला थोडाफार डाऊट येत असतो. मात्र सरू जी असते ती म्हणजे कमळीची आई ती सुद्धा तितकीच हुशार असते. ती आता आबांकडनं ती चावी काढून घेते आणि म्हणत असते की मला माहिती ओल्ड मॅन आणि तुमच्या दोघांचं काय चालतं ते, त्यामुळे मला तुम्ही हे शिकवू नका आणि तुम्हाला मी चांगलीच पुरून उरेल, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, ती चावी आधी माझ्याकडे द्या आणि आपण शेतात काम करायला मग जाऊया. असं बोलून ती चावीसुद्धा आता आजोबांकडनं काढून घेतली जाते. आणि त्यानंतर आता सरू आणि आबा हे दोघीही जणी ज्या आहेत ते आता शेतावर काम करण्यासाठी जातात. बिचारी कमळ जी आहे ती मात्र आबांना सांगत असते की आबा मला कबड्डीच्या स्पर्धेला जायचं आहे, पण आबासुद्धा बिचारे आता लास्टच्या पॉईंटला तिला सांगतात की नाही आता मी काहीच करू शकत नाही. आणि इकडे मात्र अनिकाची टीम पूर्णपणे जोरदार तयारीनिशी आलेली असते, पण कमळ येते घरातच असते. त्याच वेळेला आता गावातला एका मुलगा जो आहे तो नांगीला जाऊन सांगतो की कमळीला घरात बंद करून ठेवलेला आहे, मग कमळी या स्पर्धेला कशी येणार. त्याच वेळेला नांगी म्हणत असते ही कमळी या स्पर्धेला नाही आली तर स्वप्न कशी पूर्ण होतील, आम्हाला मुंबईला शिक्षणाला जायचे आणि ही आमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि हे जे काही नांगीचं बोलणं असतं ते ऋषीने ऐकलेलं असतं आणि म्हणूनच ऋषी आता कशा पद्धतीने तिथे जो कमळीला त्या स्पर्धेत घेऊन येतो हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.